एक मोठे जंगल होते. त्या जंगलात एक उंदीर राहायचे. एके दिवशी उंदीर त्या जंगलात फिरत असताना त्याला त्याचे मित्र मांजर, माकड आणि कावळा भेटतात. ते खूप साऱ्या गप्पा मारत असतात. थोड्या वेळाने ते ठरवतात की उद्या आपण सर्वांनी मिळून छान रव्याची खीर बनवूया. उंदीर म्हणतो, पण खीर बनवायची कशी आणि कोणाला बनवायला येते? माकड म्हणतो, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, मी बनवतो खीर. आणि हो, मदत म्हणून प्रत्येकाने खीर बनवण्यासाठी काही ना काही साहित्य आणायचे आहे. मी खीर बनवायचे पातेले, चमचा, घागर, पाणी आणि रवा आणतो. मांजर म्हणते, मी दूध आणते. उंदीर म्हणतो, मी साखर आणि शेवाया घेऊन येतो. कावळा म्हणतो, मी लाकडे आणि काडीपेटी घेऊन येतो. माकड म्हणतो, चला तर मग उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने सामान घेऊन यावे. आणि असे म्हणून ते सर्वजण त्यांच्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. माकड ठरल्याप्रमाणे एका घागरीत पाणी, एक पातेले, चमचा आणि रवा आणतो. थोड्या वेळाने तेथे मांजर दूध घेऊन येते आणि उंदीर हळूहळू साखर आणि शेवाया घेऊन येतो. कावळा लाकडे आणि काडीपेटी घेऊन येतो. चौघे मिळून खीर बनवायला सुरुवात करतात. पातेले भरून खीर झाली होती. खीरला खूपच मस्त सुगंध सुटलेला होता. सुगंध घेऊन प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटत होते. खीरीच्या वासावरून तर असे वाटत होते की खीर खूपच मस्त झाली आहे. खीर शिजायला अजून थोडा वेळ लागणार होता. माकड म्हणाले, खीर खाण्याअगोदर आपण सगळेजण आंघोळ करून येऊया आणि नंतर खीर खाऊ. पण खीरीचा सुगंध घेऊन मांजराला मोह आवरेना. कधी एकदा खीर खावी असे मांजराला वाटू लागले. म्हणून मांजर त्यांना म्हणते, मी खूप थकले आहे, मी इथेच बसते, तुम्ही या जाऊन. माकड, कावळा आणि उंदीर ठीक आहे असे म्हणून ते सर्वजण आंघोळीला जवळच असलेल्या नदीवर निघून जातात. मांजरीला आता खीर खायची खूपच इच्छा झालेली असते. म्हणून एका क्षणाचाही वेळ न लावता ती हळूच चमच्यामध्ये थोडी खीर घेते आणि खाऊ लागते. खीर खूपच चविष्ट आणि मजेदार लागत होती. म्हणून ती अजून थोडी खीर खाऊन बघते. तिला असे वाटते की मी थोडी खीर खाल्ली तर त्यांना काही समजणार नाही. पण ती अजून थांबली नाही. थोडी थोडी म्हणत ती पूर्ण खीर संपून टाकते आणि बाजूला जाऊन झोपी जाते. थोड्या वेळाने तेथे माकड, कावळा आणि उंदीर येतात. त्यांना खूपच भूक लागलेली होती. म्हणून ते पातेल्याकडे जातात आणि पाहतात तर काय, पातेल्यात खीरच नव्हती आणि खीरीचे पातेले रिकामेच होते. त्या तिघांनी मांजरीला विचारतात, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणते, मी तर झोपली होते, मला काहीच माहिती नाही. हे पाहून सगळ्यांना खूपच राग येतो. थोड्या वेळाने माकडाला एक युक्ती सुचते. तो म्हणतो, चला सगळेजण नदीवर, तिथेच तपास लागणार आहे की खीर कोणी खाल्ली. ते सगळेजण नदीवर जायला निघतात. माकड पण घागर घेऊन नदीवर जायला निघतो. सर्वात पहिले माकड घागर घेऊन पाण्यात पालथी ठेवून त्या घागरीवर उभा राहतो आणि म्हणतो, खूप खूप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. नंतर कावळा त्या घागरीवर बसतो आणि म्हणतो, काव काव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. पण घागर काही बुडालीच नाही. मग येतो उंदीर आणि त्या घागरीवर उभा राहतो आणि म्हणतो, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. आता शेवटी येते मांजर. ती अगोदरच घाबरलेली असते. मांजर घाबरतच त्या घागरीवर जाते आणि म्हणते, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ले तर बूड घागरी. ते असे म्हणताच घागर बुडू लागते आणि त्यासोबतच मांजर पण बुडू लागते. पाहता पाहता ती मांजर पाण्यात बुडून जाते. ते तिघे पण तिला मदत करत नाहीत. अशा प्रकारे त्या मांजरीला तिच्या चोरीची शिक्षा मिळते. गोष्टीचं नाव आहे आजी आणि कोल्हा. एक होती आजी. ती एका छोट्याशा झोपडीत राहायची. त्या झोपडीच्या समोर एक बोराचं झाड होतं. त्याला खूप सारी बोरं लागायची. ती बोरं खूप गोड होती. दररोज रात्रीपर्यंत बोरांनी झाड भरून जायचं आणि रात्रभर त्या बोराचा सडा पडायचा. आणि सकाळी आजी ती बोरं
वेचून गोळा करायची आणि बाजारात नेऊन विकायची. एका रात्री आजी झोपलेली असते तेव्हा कोल्हा बोराच्या झाडाजवळ येतो आणि पाहतो तर काय, खूप सारे बोरं झाडाखाली पडलेली असतात. कोल्ह्याला खूप भूक लागलेली असते म्हणून कोल्हा सगळे बोरं खाऊन टाकतो आणि जाता जाता आजीच्या झोपडीसमोर घाण करून निघून जातो. दुसऱ्या दिवशी आजी सकाळी नेहमीप्रमाणे बोरं वेचायला आली आणि पाहते तर झाडाखाली एकही बोरं दिसत नाहीत आणि कोणीतरी ते घाण करून ठेवलेली दिसते. आजी विचार करते, जाऊ दे, कोणीतरी खाल्ली असेल, बिचाऱ्याला भूक लागली असेल. पुन्हा दुसऱ्या दिवशी पण असेच होते. आजीला एकही बोर मिळत नाही आणि उलट आजही घाण केलेली दिसते. आजीला खूप राग येतो. ती ठरवते, आज पाहायचेच नक्की कोण बोरं खात असेल. मग ती रात्रभर जागी राहायचे ठरवते. रात्र झालेली असते. आजी झोपडीतील दिवा विझवून हळूच दरवाजातून बाहेर पाहत असते. रात्रीचे 11 वाजतात. ते हळूच कोल्हा येतो आणि नेहमीप्रमाणे बोरं खातो आणि घाण करून निघून जातो. आजीच्या लक्षात येते की हा तर कोल्हा आहे, जो रोज येऊन माझी बोरं खाऊन इथेच घाण करून निघून जातो. मग ती ठरवते, कोल्ह्याला धडा शिकवायचा. मग दुसऱ्या दिवशी आजी रात्रीला जागीच राहते. आजी कोल्ह्याला धडा शिकवण्यासाठी चुलीवर एक भाकरीचा तवा गरम तापून ठेवते आणि आजी तवा बाहेर आणून ठेवते. रोजच्या प्रमाणे तेथे कोल्हा येतो आणि बोरं खायला लागतो. कोल्ह्याचे पोट भरल्यावर तेथेच घाण करतो. कोल्हा खूप थकल्यामुळे कोल्हा आराम करावे म्हणून इकडे तिकडे पाहतो. कोल्ह्याला एक पाटा दिसतो आणि पाट्यावर बसतो आणि कोल्ह्याला चटके बसतात, कारण तो पाटा नसून आजीने गरम केलेला भाकरीचा तवा असतो. आणि जोर जोरात कोल्हा ओरडू लागतो आणि इकडे तिकडे धावू लागतो. आजी कोल्ह्याचा आवाज ऐकून बाहेर येते आणि म्हणते, ए रे कोल्हो बाबोर पिकली. कोल्हा म्हणतो, नको नको आजीबाई टीर शेकली, आणि कोल्हा तेथून पळून जातो.